तर तुम्ही बघितलं असेल एकदम क्रिस्पी फ्राय करून घेणार मी आता. तर इथे आपलं भाकरी आणि झिंग्यांची चटणी एकदम रेडी आहे. चला आता आपण मस्त तडका देऊन देऊ. तर बघू शकता आता इथे मी कसा तडका देते. असं खोलायचं. भाकर खाणारे आणि भात आणि वांगे आणि बियांसाठी एक वांग. तर असं आमचं तर एवढे फुलं निघालेले आहे मोठे मोठे. आणि हे आहे ना कोण याचीच होते त्याच्यात पण पाकळ्या असतील. तर हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर वैभव गेले हॉस्पिटलला आणि त्यांना असं कांद्याची पात आणि चपात्या केलेल्या आणि विहान केळाला पण जेवण देते. आणि माझं इतक्यात आवडलं फक्त घर झाडायचं आहे. बघू शकता किती कचरा आहे, खूप कचरा आहे. म्हटलं घर झाडून. आणि मी कशी आता भाकरी खाते ना, तर मग नागलीची भाकर आणि झिंग्याची चटणी करायची. तर एक कमेंट आलेली की तुम्ही ना झिंग्यांची चटणी आणि बोंबलाची भाजी दाखवा. तर बोंबीलची भाजी तर मी दाखवली आहे तेव्हाच मागच्या ब्लॉगमध्ये आय थिंक दाखवली आहे. तर झिंग्यांची चटणी कुरकुरीत आणि एकदम म्हणजे टेस्टी आणि साधी सिंपल कशी करते ते दाखवते. नंतर इथे झटपट होते ना झिंग्यांची चटणी. जे आपण बाजारात जातो ना झिंग्या वगैरे सुकी मासे आणण्यासाठी, तर झिंग्या बारीक झिंग्या असतात ना त्याची चटणी दाखवणार आहे. मला पण खायची इच्छा खूप झाली, म्हटलं त्याच्यासोबत भाकरी करेल. तर 2 भाकरी करणार आहे. आता पहिल्यांदा घर झाडून घेते. आणि जमलं तर ही बरोबर केळी आणलं होतं, केळीची फुलं आणलेले मी 3. तर त्याची भाजी पण निवडायची आहे उद्यासाठी, उद्या किंवा परवासाठी पण निवडून ठेवायची आहे. तर ती कशी निवडते ते पण तुम्हाला दाखवेल. 3 फुलं आहे हिरवे वांगे. तर त्याची आज मस्त भरलेले वांगे करणार आहे. ते पण माझ्या आजीच्या स्टाईलमध्ये. जेव्हा आजी माझी करायची ना तेव्हा आम्ही बघायचो. माझी मम्मी पण त्याच पद्धतीने करते आणि मी पण त्याच पद्धतीने. म्हटलं तुम्हाला एकदा परत दाखवू. मागे खूप जुनी रेसिपी तेव्हा दाखवलेलं आहे, पण आता माझे नवीन व्ह्यूअर्स आहे त्यांच्यासाठी मी परत एकदा ती रेसिपी दाखवणार, ते पण रात्रीच्या जेवणामध्ये. तर चला आता पटापट झाडून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. क्लीन करते, झाडून घेते सगळं आणि मग बोलते तुमच्याशी. तर इतक्यात झाडून झालं माझं. तर आता त्याला जेवण देते, दूध पोळी आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी करणार भाकरी आणि झिंग्यांची चटणी. तर विहानला दिलेलं आहे जेवण. तर चला आता ही फ्रीजमध्ये पाणी ठेवून देते. चेहरा धुवायला लागतं मला म्हणून मी 1 बॉटल ठेवते फ्रीजमध्ये. तर इथे केळासाठी दूध पोळी. तर चला आता मी ना तिला जेवण देते आणि त्याच्यानंतर मस्त तुम्हाला ना झिंग्यांची चटणीची रेसिपी दाखवते. चला जेवण झालं इतक्यात आणि घर पण पूर्ण क्लीन केलेलं आहे. हॉल वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे. आणि तेच आता ना भाकरी करते आणि झिंग्याची चटणी करते. तर आधी झिंग्यांची चटणी करते, तुम्हाला दाखवते कशी. अन्नाचा गरम गरम 2 भाकरी करते. तर मला असं वाटतं की बाजरीची करावी की नागलीची करावी काही कळत नाही, पण नागलीची मला खावीशी झाली. बघते चला. तर याच्यात झिंग्या आहेत. तर थोडंसं निवडून घ्यावं लागेल आपल्याला झिंग्या आणि थोड्याशा भाजून घेऊन करायचं. आता जेवढं करायचं तेवढा फक्त. तर ह्या बारीक झिंग्या आहे बघू शकता ह्या.
तर आता त्या निवडून घेते मस्तपैकी. आणि झिंग्या कसं तिथे बीचवर अशा वाळत घालतात किंवा घराच्या समोर वाळत घालतात ह्या, तर मग थोडे खडे वगैरे येतातच त्याच्यामध्ये. सेट करून म्हणजे काढतो. त्याच्यामुळे 2 लसूण कांद्या, सगळं बघा. तुम्ही बघू शकता असं सगळं बघा मसाला कुटून घेतलाय, म्हणजे मिरची आणि भरपूर सारा लसूण कुटून घेतलाय. तर इथे तेल तापत ठेवलेलं आहे. मस्त आता झिंग्यांची चटणी करू. तर इथे तेल तापलेलं आहे. तर मी ना चिमणी लावते थोडंसं, कारण ना खूप ठसका होईल त्याचा म्हणून. तर इथे भरपूर सारा लसूण आणि आपली लाल मिरची पण पिकलेली मिरची आहे. असं फ्राय करून घ्यायचं आहे छानपैकी. क्रिस्पी फ्राय करायचं. आणि भरपूर टाकलाय लसूण. तर लसूण ही आपली काय म्हणतात झिंग्या करते मी आता. तर इथे मस्त फ्राय झालेला आहे. तर थोडीशी हळद आणि थोडीशी लाल तिखट टाकते आणि कमी गॅस करून आपल्या झिंग्या आहे ना मस्त वॉश केल्या आहे आणि अशा पिळून टाकायच्या, कारण मला काहीच पाणी नको आहे त्याच्यात. इथे बघू शकता मस्त अशा क्रिस्पी घ्यायच्या भाजून. आणि मीठ टाकते थोडंसं. आता मस्त फ्राय होऊ देऊ कमी गॅसवर. अशा लांब पसरून बघू शकतो इथे असं लांब पसरून आणि मस्त क्रिस्पी याच्या फ्राय करून घ्यायच्या. किती सिंपल रेसिपी आहे मस्त. चला आता दाखवते नंतर तुम्हाला. तुम्ही बघत असले एकदम क्रिस्पी फ्राय करून घेणार मी आता. तर अशी आपली झिंग्याची चटणी एकदम रेडी होते भाकरी सोबत खाण्यासाठी. तर आता चला मी ना भाकरी करून घेणार. तर इथे आता कुठली भाकरी करावी, बाजरीची करावी की नागलीची करावी. भूक लागली खूप. बाजरीची कशी पटकन फटाफट होईल. तर मला असं वाटतं की बाजरीचीच करावी. नागलीची नाही तर नागलीची करते, जाऊ द्या, वेळ लागला तरी चालेल. कंजिंग्यांसोबत खूप छान मस्त मस्त कॉम्बिनेशन. आता पाणी तापत ठेवते. आपल्या झिंगे एकदम रेडी झालेले आहे. क्रिस्पी बघू शकता. भारी वाजते ते एकदम अशा. तर इथे मी नागलीच्या भाकरी करते आणि थोड्या वेळ लागतो, पण मग खूप छान लागतात. कारण त्याला गरम पाणी करावं लागतं. गरम पाण्याने मिक्स करावं लागतं पीठ आणि त्याच्यानंतर मग मळून आणि मग भाकरी करावं लागतात. पण इथे मिक्स तेच करते. 3 भाकरी होतील अशा करते. तर पाणी टाकून मस्त मळून घेणार एक जीव करून आणि मग भाकरी करणार.
तर मला भाकरी करायला म्हणजे कंटाळा येत नाही, पण मग आज खूप उशीर होऊन गेला होता, कारण सकाळी भाजी पोळी वगैरे ते एक्स्ट्रा करावं लागतं. नंतर मग माझ्यासाठी भाकरी करते मी. डाएटमध्ये आता भाकरीचा इन्क्लूड जास्त केलेला आहे. एक टाइम तरी मी भाकरी खाते. तर म्हणून मग कधी नागलीची, कधी बाजरीची, कधी ज्वारीची अशी भाकरी खाते. तर आज मी नागलीच्या म्हटलं करू, याच्यासोबत झिंग्याची चटणीसोबत छान लागते, किंवा बोंबिलच्या भाजीसोबत पण भारी लागतात नागलीच्या भाकरी. तर त्याच्यामुळे मी माझ्यासाठी नागलीच्या भाकरी करते. तर चला आता पटापट करून घेते आणि मग बोलते. तर इथे आपलं भाकरी आणि झिंग्यांची चटणी एकदम रेडी आहे गरमागरम. एक भाकर मी याच्यावर तळच ठेवली, मस्त क्रिस्पी, म्हणजे एकदम कडक झाली ना, खूप छान लागते. तर इथे मस्त माझं डिनर. खूप भूक लागली आहे, असं गरमागरम भाकरी केली नागलीची. आणि तुम्ही पण या जेवायला. चला, तर तुम्ही बघितलं असेल मी आणलेलं आहे माझं जेवण. तर आता मी टेस्ट करते. आणि इतकी नरम आणि छान गरम गरम आपली नागलीची भाकरी लगेच तुटते, बघू शकता. आणि अशी गोळा होऊन जाते, एवढी मऊ झालेली आहे, बघू शकता, एवढी गरम आहे. तर इतकी क्रिस्पी आणि मऊ भाकर. आणि आता मी झिंग्यांची चटणी मस्त खाते. इतकी मस्त झाली ना. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल किंवा बोंबील झिंग्या तुम्हाला सुकी मच्छी आवडत असेल तर तुम्हाला खरंच ती चव कळेल. अप्रतिम, इतकी छान लागलेली आहे आणि इतकी मस्त झाली ना भाकरीसोबत. इतकं छान कॉम्बिनेशन आहे भाकरी आणि झिंग्याची चटणी. वा, खूप मस्त. तर इतकी भूक लागली आहे, चला जेवण करते पटापट आणि त्याच्यानंतर बोलते दुपारी तुमच्याशी. चला, तर इथे तुम्हाला बोलली होती की मी मस्त भरलेलं वांग करणार आहे. तर इतकी भारी वांगे ना, काट्याची वांगे बघू शकता, एकदम मस्त आहे. अशी हिरवी वांगे तेच छान लागतात भरून करण्यासाठी किंवा चटणी. तर मी आता ना कट करून घेते, जसं आपण भरलेली वांगी कट करतो ना त्याच पद्धतीचं कट करून घेणार आहे. आणि केळीचं फुल पण मला निवडायचं होतं, पण ना वैभव बोलले की राहू दे, ते आपण निवडू उद्या. तर त्याचे फुलं पण पाकळ्या पडतात, ते बघू शकता. हे पाकळ्या मला असं वाटतं जेव्हा स्वयंपाक झाला नाही पाकळ्या काढून फ्रीजमध्ये ठेवून देवाव्या, म्हणजे खराब होणार नाही. आणि अशी फुलं आहे, बघू शकता. तर ते आता थोड्या वेळाने बघते आता मी स्वयंपाक झाला की. चहा पण नाही प्यावं असं वाटलं मला, खूप असं ऍसिडिटी सारखं झालं, चहा पण नाही घेतला मी. तर आता इथे वांगे कट करून घेते. तर इथे की मी काट्याचे वांगे कट करून घेते आणि 3च वांगे करते. विहान आणि माझ्या पुरता फक्त करणार आहे, कारण वैभव हॉस्पिटलला आहे त्याच्यामुळे. तर मग वांग्याचे जे काटे आहे ना ते कट करून घेते. आणि इतके मस्त वांगे, आणि जे बियाचे वांगे असतात ना ते खूपच छान लागतात जेव्हा आपण भरलेली वांगी करतो. मसाला वगैरे त्याच्यासोबत म्हणजे भातासोबत इतके भारी लागतात. तर आता मी पाण्यात टाकले वांगे आणि आता मसाला करून घेते. तर एका डिशमध्ये मी दाण्याचा कूट, त्याच्यामध्ये बाकीचे मसाले म्हणजे आपलं जिरा पावडर, धणा पावडर, नंतर लाल तिखट, काळा मसाला, कोथिंबीर, ही ड्राय कोथिंबीर टाकलेली आहे, हळद, नंतर मीठ, तेल, असं म्हणजे सगळं जे आपले घरातले अवेलेबल मसाले असतात ना ते सगळे मसाले टाकून थोडंसं तेल टाकून मिक्स करणार आणि थोडंसं पाणी टाकणार. आणि इथे आपला मसाला एकदम रेडी आहे. आणि आता वांग्यामध्ये भरून घेते. तर बघू शकता असं वांग दिसतं मस्त भरलेलं, बघू शकता. तर आता पटापट वांगी भरून घेते आणि मग पुढचं दाखवते. तर वांगी भरून झाली. आता कढईमध्ये मी डायरेक्ट टाकणार वांगी. तेल बिल काहीच ते फोडणी देणार, फोडणीनंतर मस्त तडका देणार. आणि हा उरलेला मसाला आणि पाणी. तर इथे वांग्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर झाकून देणार आणि मस्त शिजू देणार. तर
आता असं झाकून ठेवते ना तसंच, आणि मध्ये मध्ये फक्त चमच्याने उलटे पालटे वांगे करून देणार आणि मस्त शिजू देईल एकदम छानपैकी. आणि मग वरतून आपल्याला तडका फोडणी द्यायची आहे. तर आता इथे ठेवलेलं आहे आणि लसूण पण इथे सोडून ठेवलेलं आहे मी. तर बघू शकता असे हे बिना तेलाचे असे. आणि त्याला आपण आता हे पाणी मला सगळं आटवायचं आहे आणि मस्त वांग्यामध्ये शिजवायचं आहे. तर चला आता शिजू दे वांगे. म्हणलं तर आपण इथे भात पण होतोय, तर इथे भात पण होतोय. आणि वांगे स्पेशल माझी आजी करते असे शिजून घेते. तर ती ना तवीच शिजवायची अशी भरून बिरून वगैरे. आणि मिरची तर अशी नसायची आपली बारीक, तिची साधी मिरची असायची, कुटलेली मिरची असते ना लसणाची ती असायची. आणि काय म्हणतात आपलं शेंगदाण्याचं कूट, साधी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि काळा मसाला असा असायचा. आणि मस्त मिक्स करून भरून अशी शिजवून द्यायची, तवलीमध्ये शिजवायची, पूर्ण भाजी होऊ द्यायची एकदम जेवढा जसा पाहिजे तेवढा. त्याच्यानंतर मग एक पळी असायची तिची ॲल्युमिनियमची पळी, अशी चुलीवर ठेवून तेल टाकून लसूण, जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून मस्त अशी फोडणी द्यायची, हिंग टाकून. खूप भारी लागायची. तर त्याच पद्धतीने मी पण करते. आता तेच स्वयंपाक झालाय तरी ऑलरेडी. भात पण झालाय, पोळ्या पण झाल्या, भाकरी आहे. आता फक्त वांग्यांना फोडणी द्यायची आहे, बस एवढंच काम बाकी आहे. तर म्हणून मी ना दुपारी ते केळीची फुलं निवडले नाही. तर म्हटलं आता फुलं काढून ठेवते एका याच्यामध्ये. सगळ्या पाकळ्या पडून जात आहे. काय म्हटलं काढून आणि ना फ्रीज मध्ये ठेवून देऊ असं माझं म्हणणं. नुसत्या पाकळ्या काढून ठेवते, मग उद्या निवडता येतील. तर बघू शकता अशा केळीच्या फुलाची पाकळी. तर ते काढून आणि उद्या निवडून आणि मग भाजी करता येते. मध्ये तर किती छान आहे बघू शकता, एकदम मस्त आहे, एकदम ताजे. त्याला पण निवडून घेते पटकन, खराब होऊन जाते विना काढून एवढं. त्याची भाजी पण छान होतात बरं का, केळीच्या फुलाची भाजी पण इतकी मस्त होतात ना. तर एवढे फुलं निघालेले आहे मोठे मोठे. आणि हे आहे ना कोंब, याचीच राहू दे, याच्यात पण पाकळ्या असतील. तर ह्या उद्या काढू ह्या याच्यातल्या, आणि म्हणजे त्या ताज्याच राहतात मध्ये. तर हे कोंब ठेवते मी तसेच. आणि फुलं बघू शकता एवढे निघाले केळीची फुलं. तर आता ते ना पिशवीत ठेवून देते मी. मस्त निघाले बघू शकता एवढे सारे. आता ना इथे नवरी तिथे सध्या. तर इथे वांगे मस्त शिजलेले तुम्हाला दाखवते. आता गॅस ऑफ करते. आणि लशी पण मस्त एकदम थोडीशीच बाकी आहे. तर चला आता फोडणी देऊन घेऊ. तर इथे वांगे बघू शकता अशी शिजलेली मस्त, आणि लशी पण पूर्ण आटलेली आहे. आता आपण फोडणी देऊन देऊ. चला तर आता मस्त आपण तडका देऊन देऊ आपल्या वांग्यांना. तर आधी याच्यामध्ये तेल टाकते मी. तर तुम्ही बघितलं याच्यामध्ये फक्त मी मसाल्यातच तेल टाकलं होतं. तर मग 2 चमच टाकायचे तेल, मी अंदाजे घेते तेल. आणि मस्त
कडक तापू द्यायचं. तर इथे मी घेतलेला आहे भरपूर लसूण, बघू शकता इथे लसूण आहे आणि कढीपत्ता आहे मस्त आता आणला तोडून, आणि जिरे मोहरी आणि हिंग टाकायचे फक्त, बाकी दुसरं काहीच नाही. आता तापू देऊ आपण थोडंसं. आणि इथे वांगी पण बघू शकता किती मस्त झालेली, एकदम छान झाले. तर इथे तडका देण्यासाठी तडका पॅन मध्ये तेल टाकून लसूण टाकला, जिरे टाकले, मोहरी टाकली आणि मस्त फ्राय होऊ द्यायची लालसर. आणि कढीपत्ता टाकून आपल्याला हिंग टाकायचं आहे, तर हिंग टाकायचं आणि मग असा तडका द्यायचा. बघू शकता आता इथे मी कसा तडका देते. असं खोलायचं आणि पटकन झाकायचं. असं आपल्या वांग्याला तडका आणि छान असा सुगंध येतो घरामध्ये. तर असं आपली भरलेली वांगी एकदम रेडी झालेली आहे. तर इथे बघू शकता किती मस्त झालेली आहे, तुम्हाला जवळून दाखवते. तर अशी आपली भरलेली वांगी. तर इथे मस्त विहान माझं ताट वाढलेलं आहे. तर इथे विहानसाठी पोळ्या केलेल्या, मी तर भाकर खाणार आहे, आणि भात आणि वांगे, आणि विहानसाठी एक वांग. तर असं आमचं झालेलं आहे, बघू शकता. तर चला आता जेवण करून घेते आणि मी बोलते तुमच्याशी. तर इथे आमचे जेवण झालेले आहे. आता डिशवॉशरला भांडे लावायचे. तर मी सगळे भांडे लावून घेते. जे छोटे छोटे आहे ना ते वरच्या सेक्शनमध्ये लावते, आणि जे मोठे मोठे खालच्या सेक्शनमध्ये लावून देते. तर आणि जे म्हणजे बाकीचे हाताने घासायचे ते साईडला ठेवते, मग ते शेवटी साईडला घासून घेते. तर इथे खाली ताटं वगैरे ते ठेवून देते. आणि आता बेसिन पण मी घासून घेतलं, एक्स्ट्रा भांडे लावलेले. तर अजून बाकीचे भांडे लावायचे, तर मग बाकीचे लावून दिले, एक्स्ट्राचे भांडे घासून घेतले. आणि आता जे निघतील ना ते परत लावून दिले डिशवॉशरला, तोपर्यंत किचन आवरून घेते. तर आता ही फुलं जे काढलेत ना केळीचे, काय म्हणतात केळीचे फुलं, ते आता याच्यात पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे चांगले राहतील. तर इथे भांडे लावून झालेले, भांडे खूप कमी आहे बघू शकता. तर मग कमी भांडे असेल ना तर मग मी एक्स्ट्राचे मग जे आहेत ना पोळ्यांचा डब्बा वगैरे ते टाकून देते, कारण खूप कमी भांडे, दुसरं काहीच नाहीये. तर म्हणून मग पोळ्यांचा डब्बा. तर इथे बघू शकता पोळ्यांचा डब्बा ठेवलेला आहे. बघते तर तिथं लागतो का त्याचा. तर मग असे एक्स्ट्राचे भांडे ठेवून देते मी, म्हणजे कसं ते स्लो बोलते मी, त्याच्यामुळे तुम्हाला एकदम हळूहळू वाटत असेल बोललेलं. तर थोडा वीकनेस आलेला आहे म्हणून. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा माझा पूर्ण व्लॉग आवडला असेल बघायला. तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तेच आज मी माझ्या आजीची स्पेशल रेसिपी केली वांग्याचं भरीत, त्या पद्धतीचं. तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. आणि झिंग्यांची चटणी पण दाखवली मी कशी करायची. आणि असं माझा पूर्ण दिवस. तर व्हिडिओ इथेच एंड करते, आता खूप झोप लागली आहे. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.